नमस्कार, मी दुर्गेश सोनार. आवाज महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या मन की बात या कार्यक्रमातून न्यू इंडियाचा संकल्प सोडण्याचं आवाहन जनतेला केलेलं आहे. भारतानं 9 ऑगस्ट 1942ला ऑगस्ट क्रांतीची घोषणा केली आणि 5 वर्षांनी तिची पूर्तता केली. त्याचप्रमाणे येत्या ऑगस्ट क्रांतीदिनी म्हणजेच 9 ऑगस्टला न्यू इंडिया घडवण्याचा संकल्प देशवासियांनी सोडावा आणि आगामी 5 वर्षात त्याची पूर्तता करावी असं आवाहन पंतप्रधानांनी केलेलं आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला आता 70 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्तानं आगामी काळातला नवा भारत घडवण्याचं आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. सध्याचा हा जो काळ आहे तो सर्वार्थानं कसोटीचा आहे. गरिबी, बेरोजगारी, जातीयवाद, धर्मांधता, दहशतवाद, बेईमानी, अस्वच्छता अशी खूप सारी आव्हानं आपल्या समोर आहेत. त्यांना चले जाओ म्हणण्याची वेळ आता आलेली आहे असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे. आगामी 5 वर्षामध्ये या सगळ्या अमंगल गोष्टींनी देश सोडून चालतं झालं पाहिजे आणि त्याचसाठी न्यू इंडियाचा संकल्प सोडायची गरज मोदींनी अधोरेखित केलेली आहे. मोदींनी केलेल्या या आवाहनाकडे आजची तरुण पिढी नेमकं कसं बघते? न्यू इंडिया म्हणत असताना उद्याचा नवा भारत कसा असेल त्याबद्दलचं आजच्या तरुणांचं चिंतन काय आहे? त्यांची दृष्टी काय आहे? तरुणांना नेमकी कोणती आव्हानं महत्त्वाची वाटतात आणि त्या आव्हानांचा सामना ही आजची तरुण पिढी कशा प्रकारे करू पाहते? हे आणि असे अनेक मुद्दे या निमित्तानं चर्चेला आलेले आहेत आणि याच मुद्द्यांच्या अनुषंगानं आपण करणार त्याची चर्चा, ज्याचा विषय आहे न्यू इंडियाचा मोदींचा संकल्प. आणि मी म्हटल्याप्रमाणे आजच्या पूर्ण चर्चेमध्ये कुणीही राजकीय पक्षांशी संबंधित असलेले प्रवक्ते असणार नाहीत, कुणीही तज्ज्ञ मंडळी असणार नाहीत. आज माझ्यासोबत आहेत सगळे तरुण विद्यार्थी की जे उद्याच्या देशाचं भवितव्य आहेत, आगामी काळाचं भवितव्य आहेत. आणि हा जो नवा भारत घडवायचा आहे, मोदी जे म्हणतायत की न्यू इंडियाचा संकल्प सोडायचा आहे, म्हणजे काय करायचं आहे तर न्यू इंडिया घडवणारे आत्ताचे जे पिलर्स आहेत, जे पायाचे खांब आहेत, ज्याला आपण म्हणूयात, हे पिलर्स म्हणजे आजची तरुण पिढी आहे. आणि ही तरुण पिढी या संपूर्ण विषयाकडे कसं पाहते, त्यांच्या स्वप्नातला भारत नेमका कसा आहे, त्यांच्या संकल्पनेतला नवा भारत कसा आहे, हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि त्यामुळेच आज माझ्यासोबत मुद्दामून सगळे तरुण विद्यार्थी कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. तेजस पाटील नाशिकमधून या कार्यक्रमामध्ये सहभागी होतो आहे. निलेश कोढे हा नागपूरमधून या कार्यक्रमामध्ये सहभागी होतोय. अभिजित खापडे हा कोल्हापूरमधून या कार्यक्रमात सहभागी होतोय. माझ्यासोबत स्टुडिओमध्ये अल्फिया छापेकर ही विद्यार्थिनी आहे, विस्पुते कॉलेजची विद्यार्थिनी आहे. स्मितेश म्हात्रे हा सुद्धा माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आत्ता आहे, सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. अभिषेक पाटील हा सुद्धा स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहे, तो पण विस्पुते कॉलेजचा विद्यार्थी आहे. पुण्यातनं 2 जण सहभागी होते, डॉक्टर मृण्मयी मांगले ही पण सहभागी होते आहे आणि अमर चिखले हा सुद्धा पुण्यातून या कार्यक्रमामध्ये सहभागी होतो आहे. या सगळ्यांशी बोलायचं आता एक तुमच्या लक्षात असं आलं असेल की या पूर्ण पॅनेलमध्ये हे सगळे जे तरुण विद्यार्थी बसलेले आहेत हे काही ना काही विषय घेऊन पुढे जात आहेत. म्हणजे इंजिनिअरिंग करणारा विद्यार्थी जसा आहे तसा डॉक्टर होणारी विद्यार्थिनी सुद्धा आपल्यासोबत आहे. हे सगळे विद्यार्थी म्हणजे मग इंजिनिअरिंग असेल, वकिली पेशा स्वीकारणारे विद्यार्थी असतील, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं करिअर करू पाहणारे हे सगळे विद्यार्थी जे आहेत, हे सगळे विद्यार्थी आपल्या नव्या भारताकडे कशा पद्धतीने पाहतात. आणि ज्याप्रमाणे मोदी म्हणाले की आता आपल्या भारतासमोर जी आव्हानं आहेत, कारण भारताच्या स्वातंत्र्याला 70 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आता 70 वर्षानंतर आगामी भारत जो असणार आहे तो नेमका कसा असेल आणि तो कसा असेल याचा विचार करणारी ही तरुण पिढी नेमकी कशा पद्धतीने विचार करते हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. सुरुवात मला अल्फिया तुझ्यापासून करायची आहे. तुझ्या स्वप्नातला भारत न्यू इंडिया कसा आहे? माझ्या स्वप्नातला भारत, मी लहानपणापासून एक गाणं ऐकत आले, ते म्हणजे जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा वो भारत देश है मेरा. पण ती परिस्थिती आता पूर्णपणे बदललेली आहे. तर मग असं म्हणता येईल जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती थी बसेरा वो भारत देश था मेरा. म्हणजे अनेक लोकांनी भारतावर येऊन बऱ्याच वेळा हुकूमत गाजवली आणि भारताला एक सोन्याची चिमणी असं म्हटलं जायचं. पण भारताची ती परिस्थिती आता पूर्णपणे बदललेली आहे. तो कुठेतरी भारताने पुन्हा त्या लेवलपर्यंत पोहोचावं, पुन्हा भारताने डॉलरला बीट करावं व इंडियन रुपीजला पुन्हा टॉपवर आणावं, मी असं भारताला कुठेतरी बघते. इंडियन इकॉनॉमी नेहमी प्रोग्रेसिव्ह राहते आणि ती जी आहे
म्हणतो आपण प्रोग्रेसिव्ह आहे, ती प्रोग्रेसिव्ह न राहता प्रोग्रेस झाली पाहिजे, हा स्वप्नातला भारत आहे माझ्या. म्हणजे ही जी इकॉनॉमी आहे ती प्रोग्रेस व्हायला हवी, अर्थव्यवस्था आपली अधिक बळकट व्हायला हवी, हा संकल्प. आणि ज्या गाण्याचा तिने उल्लेख केला की जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, आता खऱ्या अर्थाने तशी अवस्था भारताची आहे का, हा पण खरं म्हणजे चिंतनाचा आणि चिंतेचा सुद्धा विषय आहे. मला तेजस तुझ्याकडे यायचंय. तेजस आता नाशिकमध्ये आहे. तू कसं पाहतोस नवीन भारत, यंग इंडिया किंवा न्यू इंडिया कसा आहे? नक्कीच यंग इंडियाच्या तरुणांना आज एक गरज निर्माण झालेली ती अवेअरनेसची. पर्यावरणाविषयी म्हणा किंवा शेतकऱ्यांविषयी म्हणा, ही अवेअरनेसची गरज निर्माण झाली. आज जीएसटी कायदा लागू झाला आपल्या भारतामध्ये. मी सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन करेल की त्यांनी तो कायदा पारित केला आणि तो लागू केला. कारण सर बाकीचे जे देश बघितले आपण, तर त्यांच्याकडे हा कायदा आधीच लागू होता. त्याच्यामुळे कर प्रणाली ही एकसारखी होती आणि त्याच्यामुळे त्यांचा जो रेव्हेन्यू डिपार्टमेंट होता, जो पैसा होता तो स्थिर होता. आपल्याकडे इतक्या टाईपचे कर होते की त्या कर वाचवण्याच्या पळवाटा जास्त होत्या. नरेंद्र मोदींनी त्या पळवाटा बंद केल्यामुळे आज आपला भारत हा नक्कीच, अल्फियाने जसं सांगितलं तसं नक्कीच भारत हा प्रगतीशील होण्यासाठी चांगलं बांधील राहील. आता अत्यंत महत्त्वाचा खरं म्हणजे हा विषय आहे. आणि जसं मी म्हटलं की आज संपूर्ण आजच्या या चर्चेमध्ये जे सहभागी होत आहेत ना, ही सगळी तरुण मुलं आहेत. उद्याचा भारत ज्यांच्या डोळ्यामध्ये आपल्याला दिसतो अशी ही सगळी तरुण मंडळी माझ्यासोबत आहेत. आता मला अभिजित तुझ्याकडे यायचं आहे. तू कसं पाहतो आहेस? तुझ्या नजरेतनं न्यू इंडिया कसा आहे? एक वाक्य आहे की खुद सुधर जाओ और दुनिया से एक बेकार कम हो जाएगा. तर आपण स्वतः सुधारलं तर कुठेतरी जग सुधारायचा आपण प्रयत्न करू शकतो. आणि आपण कायम दुसऱ्यांना सांगत असतो की हे कर ते कर, पण आपण जर स्वतः सुधारलो तर आपला शेतात सुधारेल, मग नंतर जिल्हा सुधारेल, राज्य सुधारेल, तर मग नंतर देश सुधारेल. मग मला हे सांगायचं की आपण स्वतः सुधारलो तर कुठेतरी आपण जग सुधारायचा प्रयत्न करू. आणि माझा भारत देश हा विकसित आणि जे काय म्हणायचे त्या मॅडम बोलल्या की जगात एक नंबर भारत झाला पाहिजे, जगात एक नंबर भारत झाला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून बरीच सारी आव्हानं आपल्याला पेलायला लागतील. हा तर मुद्दा आहेच आहे. डॉक्टर मुरबाई, मला तुझ्याकडे यायचं आहे. तू कसं पाहतेस न्यू इंडियाकडे? मुळात मेडिकल क्षेत्राशी रिलेटेड असल्यामुळे नंबर 1 मगाशी मॅडम जे म्हणाल्या की सोने की चिडिया था, असं नाही तर मी अजूनही खरंच विश्वासाने सांगू शकते की खरंच भारत हा एक अत्यंत उत्तम देश आहे मला वाटतं. आणि खूप म्हणजे पॉलिसीज ज्या आहेत गव्हर्नमेंटच्या खरंच चांगल्या आहेत, फक्त त्या राबवल्या जात नाहीत व्यवस्थित, असं माझं मत आहे. दुसरा मेन मुद्दा मला असं वाटतं की त्रुटी पडत चालली आहे. म्हणजे पॉवर्टीची असेल, लिटरसीची असेल, या सगळ्यामध्ये तळागाळाला राहणारा एक समाज आहे आणि फार उच्च दर्जाला जाणारा एक समाज आहे. हे दोन्ही जेव्हा एका लेवलला येतील तेव्हा कुठेतरी आपण छान भारत, नवीन भारत झालाय हे नक्की म्हणू शकतो. मला तुझ्याकडे यायचं आहे की तू कसं पाहतोयस या सगळ्या मुद्द्याकडे? अमर चिखले, मला वाटतं की मोदींनी ही चांगली योजना आणली आहे. हा अमर चिखले सर, मोदींनी चांगलीच योजना आणली आहे, त्याबद्दल काही वादच नाही. परंतु भारतामध्ये जर पाहिलं, जर आज हे म्हणजे टेक्नॉलॉजीचं युग आहे आणि जर एवढ्या प्रचंड लोकसंख्येला रोजगार द्यायचा आहे, म्हणजे युवक भारतामध्ये प्रचंड आहेत आणि यांना रोजगार जर द्यायचा आहे तर डिजिटलायझेशनच्या बरोबरच मोदींनी जी स्किल इंडियाची योजना आणली ती पण फार चांगल्या प्रकारची आहे, ज्याच्यातनं कौशल्यपूर्ण युवक घडतील आणि जगाच्या बाजारपेठेमध्ये सगळ्यात जास्त कुशल कामगार असेल किंवा कुशल टेक्नॉलॉजिस्ट असतील हे पुरवण्याचं काम भारत भविष्यामध्ये करेल. जसं सुंदर पिचाई सारखं उदाहरण आहे. म्हणजे असे नवीन युवक घडवण्याचं काम नक्कीच मोदींच्या या स्वप्नातनं होईल असं मला वाटतं. ठीक आहे. स्मितेश, तू कसं पाहतोय या मुद्द्याकडे? नमस्कार. जसं आपण आता वेळापूर्वीच ऐकलं की भरपूर गोष्टी आहेत, तर त्यापैकी एक मला असं वाटतं की जर चांगल्यापैकी जर एम्प्लॉयमेंट झाली इंडियामध्ये, जसं की आता मी इंजिनिअरिंग स्टुडंट आहे, तर मला बऱ्याचशा आपल्या मित्रांकडून ऐकायला भेटतं की त्यांची डिग्री झालेली आहे, त्यांना मार्कसुद्धा चांगले आहेत, परंतु तरीही त्यांना जे आहे प्लेसमेंट भेटत नाही. बरीचशी कारणं असतात. तर मला असं वाटतं की जर प्लेसमेंट प्रॉपर झाली, जर एम्प्लॉयमेंट चांगली झाली इंडियामध्ये, तर बरेचसे आपले जे प्रॉब्लेम आहेत न्यू इंडियाचे ते त्याच्यामध्ये भरपूर भर पडेल आणि जे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असं मला तरी ठाम वाटतं. ठीक आहे. अभिषेक, तुझं काय मत आहे? न्यू इंडियाकडे तू कसं पाहतोयस? न्यू इंडियाकडे आता आपल्या जशी आत्ताची नवीन पिढी ऑनलाईन असते तसं सगळं आता
आपल्याला ऑनलाईन भेटत चाललेत. जे पहिले फेऱ्या मारायला लागायच्या सगळ्या ठिकाणी त्या आता सुविधा ऑनलाईन झाल्यात. म्हणून आपण जी डेव्हलपिंग बोलतो आता ही आपल्या तर सगळं हातात भेटत चाललंय. आता जो पुढे डेव्हलपमेंट करायचा आहे तो आता आपल्याला स्वतःहून करायचा आहे. प्रत्येक गोष्टी आपल्याला आता ऑनलाईनच सगळ्या हातात भेटत चाललेल्या आहेत. बरोबर, सगळं ऑनलाईन होत चाललेलं आहे. आणि जसं आता हा मुद्दा फार महत्वाचा आहे की पहा, म्हणजे मोदींनी डिजिटल इंडियाची एक कल्पना मांडली आणि सगळीकडे आता आपण व्हर्च्युअल होत चाललेलो आहे. आपण ऑनलाईन प्रत्येक गोष्टी करतो आहे आणि ऑनलाईनमुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्या हातामध्ये जरी आलेल्या असल्या तरी काही गोष्टी हाताबाहेर सुद्धा जात आहेत. त्या कशा आपल्या हातामध्ये आणायच्या, त्या आपल्या हातामध्ये कशा ठेवायच्या, त्याच्यावरती पण आपल्याला विचार करायला लागेल. आणि जसं आपण आता हा म्हणाला की ऑनलाईन सगळं आपण करतो आहे, पण हे होत असताना कुठेतरी बाकीचं जे वास्तव आपल्या अवतीभोवतीचं आहे ते ऑफलाईन तर होत नाही ना, याचा सुद्धा विचार करायला लागेल. अल्फिया, याच मुद्द्याच्या अनुषंगाने मला तुला विचारायचं आहे की आता पहा की आता सगळं ऑनलाईन आहे. आता आपल्या हातामध्ये स्मार्टफोन आहे. आपली सगळी पिढी ही स्मार्ट पिढी आहे आणि हा स्मार्टनेस आपल्या सगळ्या अंमलबजावणीमध्ये, म्हणजे आपल्या विचारांच्या अंमलबजावणी, आपले जे विचार असतात त्या विचारांच्या नुसार आपली कृती असते का, हा एक मुद्दा आहे. आणि ती कृती जर आपल्याला त्या विचारांची आचरणामध्ये आणायची असेल तर काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे कोणतीही चांगली गोष्ट आहे ती साध्य करण्यासाठी ना कुठेतरी एक प्रेझेन्स ऑफ माइंड फार गरजेचा असतो. मग ते कोणीही असो, एखादी ऑपॉर्च्युनिटी समोर आलेली आहे तिला ओळखणं फार गरजेचं आहे. आणि ह्यासाठी महत्त्वाचं असतं ते म्हणजे अवेअरनेस. कुठेतरी आजच्या यूथमध्ये कुठेतरी अवेअरनेस हे फार कमी होत चाललंय, कारण की अवेलेबल असलेल्या मीडियाचा किंवा जे ऑनलाईन गोष्टी आहेत, डिजिटल इंडिया आहे, त्याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना तो बहुतेक युवकांचा फार वेगळा आहे. म्हणजे राईट ट्रॅकवर आणणं आजच्या युवकाला फार गरजेचं आहे. राईट ट्रॅकवरती आणणं गरजेचं आहे आजच्या तरुणांना असं अल्फिया म्हणते. पण ते राईट ट्रॅकवरती आणणार तरी कसं? राईट ट्रॅकवर आणण्यासाठी त्या लोकांना म्हणजे आधी नीट सांगावं लागेल की आपण जे करतोय ना ते व्यवस्थित करतोय की नाही करत आहोत. आपली ट्रेन आहे ती या ट्रॅकवर पुढे जाऊन प्रॉपर स्टेशनवर पोहोचणार आहे की नाही पोहोचणार आहे, ही गोष्ट आधी प्रत्येकाला कळली पाहिजे. बरोबर, म्हणजे जी ट्रेन आपण पकडतो ती आपलीच ट्रेन आहे का हे पहिल्यांदा लक्षात घ्यायला लागेल. मला अभिषेक तुझ्याकडे परत यायचंय. तू आता हा मुद्दा मला सांग की हा सगळा ऑनलाईनचा व्यवहार तर आहेच आहे. आपण सगळे ऑनलाईन कायम असतो. फेसबुकवरती असतो, ट्विटरवरती असतो, आणखीन कशावरती सोशल नेटवर्किंग साईट्सवरती असतो. हे ऑनलाईन जसं सोशल मीडियावरती आपण असतो तसं सामाजिक वास्तवामध्ये आपण ऑनलाईन असलं पाहिजे अशी एक अपेक्षा आहे. त्यात आपण कसं अग्रेसर असू? नाही, ऑनलाईन हे कसं असतं, ऑनलाईन प्रत्येक आपली कामं जेवढी आपल्याला टाइम सेव्हिंग कामं असतात ना ती फक्त आपण लांबची ऑनलाईन करावी. बाकी घरची जवळची नाते असतात ते आपल्याला ऑफलाईनच जपली पाहिजेत. या ऑनलाईनच्या काळात आपण प्रत्येक गोष्ट जर ऑनलाईन केली तर आपल्या जवळची नाते असतात ते आपल्याला टिकू न शकणार. डेव्हलपमेंट आपण बाहेरची डेव्हलपमेंट करू, पण जे आपल्या अवतीभोवतीची जी आपल्याला स्वतः तिथं ऑन स्पॉट उतरून जर करायचं आहे कार्य ते आपल्याला कार्य करता येणार. मला तेच म्हणायचं की एकूण सामाजिक वास्तव आपल्या अवतीभोवतीचं आपण जर पाहिलं तर त्याच्याकडे आपलं समाजभान हे जागं ठेवण्यासाठी त्या अर्थाने ऑनलाईन असलं पाहिजे असं मी म्हणालो होतो. मला तेजस तुझ्याकडे यायचं याच मुद्द्यावरती, तू कसं पाहतोयस? सर नक्कीच ऑनलाईन असणं योग्य आहे, पण मी एक सजेशन करू इच्छितो सर. यामध्ये आईवडिलांचाही तेवढाच मोठा सहभाग असला पाहिजे. एका मित्राने सांगितलं की प्रत्येकाला जॉबची आज गरज आहे, पण मी असं म्हणेल की नरेंद्र मोदींच्या जर स्टार्टअप योजनेत जर आपण उतरलात आणि स्वतःची काहीतरी योजना निर्माण केली. सर आम्ही म्हणजे काल मी एका तरुणांसोबत बोलत होतो 4-5, त्यांच्यातून मला एक आयडिया आठवली. त्यांनी सांगितलं बिझनेस करत असताना अशा गोष्टीचा बिझनेस करा की जी सर्वात छोटी वस्तू आहे आणि सर्वात स्वस्त आहे. जेणेकरून एक टिकली, जर आपण महिला ह्या टिकली लावतातच, जर बिझनेस आपण बघितला तर कमी खर्चात जास्त उत्पादन देणार आहे. अशा जर बिझनेस भारतात आले किंवा तरुणांनी जर इनिशिएटिव्ह घेऊन हे बिझनेस उभे केले तर नक्कीच आपला हा भारत देश नंबर 1 ला जाण्यात काहीच अयोग्य नाहीये. नंबर 1 ला जाण्यात योग्य नाहीये की योग्य आहे? योग्य आहे, अयोग्य नाही असं बोललो मी की लवकरात लवकर जाईल. अच्छा, तुझा मुद्दा रास्ता आहे, आपण त्याच्यावरती विचार करूयात नक्की. निलेश, मला तुझ्याकडे यायचं आहे. तू कसं पाहतो आहेस की आता मुळात जसा उल्लेख आता तेजसच्या बोलण्यामध्ये आला की तरुणांबरोबर आम्ही बोलतो, मला तुम्हाला सगळ्यांनाच खरं म्हणजे हा एक प्रश्न नक्कीच विचारायचा आहे की आपण म्हणजे तुम्ही सगळी जी मित्रमंडळी ग्रुपमध्ये भेटता, कॉलेजच्या कट्ट्यावरती बसता, तेव्हा तुमच्या बोलण्याचे मुद्दे काय असतात, टॉपिक काय असतात, जरा सांगशील का? नक्कीच. आजचा जो युवा आहे तो जगाप्रमाणे म्हणजे
परिवर्तन त्याच्यामध्ये होत आहे आणि तो वेगवेगळ्या मार्गाने आज युवा बदलत आहे. आज आपण एखादी जर समाजामध्ये गोष्ट घडली असेल ती आज सोशल मीडिया, व्हॉट्सअप, फेसबुकद्वारे समाजापर्यंत अत्यंत लवकर पोहोचते. आणि हीच एखादी गोष्ट जेव्हा आम्ही कट्ट्यावर असतो तर आजच्या युवकांमध्ये, मित्रांमध्ये ही गोष्ट चालते की आज समाजात काय चालत आहे. आज एखादा राजकीय नेता जर कोणतेही विकृत कृत्य करत असेल किंवा एखादा समाजकारण, चांगला सामाजिक कार्य करत असेल तर ते समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आज सोशल मीडिया चांगल्या तऱ्हेने होत आहे. आज ज्या प्रकारे मीडियाचा वापर असो किंवा आजचा जो युवक आहे तो आज समाजाला धरून चालणारा युवा आहे आणि तो या देशाला सक्षमरित्या कसा बनवेल असा आजचा हे विद्यार्थी आहे. आणि मला असं वाटतं की आजच्या तरुणामध्ये या देशासाठी, या समाजासाठी हे सगळं ठीक आहे. तुला जो प्रश्न मी विचारलो तो असा होता की जेव्हा तुम्ही मित्रमंडळी भेटता कॉलेजच्या कट्ट्यावरती, तुम्ही गप्पा मारता, त्या गप्पांचे विषय काय असतात नेमके? नक्कीच. आज ज्या प्रकारे जर आम्ही जेव्हा विद्यार्थी म्हणजे सगळे मित्र भेटतो तेव्हा आमच्या कॉलेजविषयी चालू असतात की आपला कॉलेज काय कशा प्रकारे चालू आहे, आपला कॉलेज लाईफ झाल्यावर आपण आपलं आयुष्य कसं असणार आणि त्याच्याशिवाय आज समाजात काय काय चालू आहे किंवा दिवसभरात आपण काय गोष्टी शिकलो आहे आणि आपण समोर जाऊन आपल्याला कोणत्या एखादी गोष्ट जर कृत्य वाईट झाली असेल आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या महाराष्ट्रात किंवा देशामध्ये, त्यावर नक्कीच आम्ही चर्चा होत असते. ठीक आहे. डॉक्टर मृण्मयी, आता मला तू सांग, आता तू मेडिकल कॉलेजला शिकते आहेस किंवा तुझं तर मला वाटतं डॉक्टर म्हणजे जे शिक्षण वैद्यकीय आहे ते पूर्ण झालंय का? नाही सर, मी 3rd मायनरला आहे, लास्ट इयरला. ओके. आता मला सांग, आता तुम्ही सगळे मेडिकल स्टुडंट्स जेव्हा एकत्र भेटता तेव्हा तुमचे टॉपिक काय असतात? मोस्ट ऑफ द, मी मगाशी म्हणाले तसं बघायला गेलं तर 2 प्रकारची लोक आहेत. म्हणजे समाजातही किंवा कॉलेजमध्येही म्हणाल ते अशाही चर्चा चालतात की इंडिया में कुछ बचा नहीं है अभी, मतलब गवर्नमेंट हॉस्पिटल में क्या करो, 1-1.5 लाख का पैकेज मिलेगा तुमको, इससे अच्छा यूएसएमएलई दे दो, प्लैब दे दो, बाहर जाओ, अच्छे खासा जॉब मिलेगा, अच्छा लाईफ होगा. इथे फार पेशंट टू डॉक्टर रेशिओ हा इतका प्रचंड भयानक कमी आहे की खूप जास्त वर्कलोड आहे. आणि अशाही प्रकाराची लोक आहेत जी डॉक्टर अभय बंग, राणी बंग या लोकांना फॉलो करून एमओशिप्स घेत आहेत. आज महाराष्ट्रात म्हणा किंवा भारतभरात म्हणा, रिमोट प्लेसेसमध्ये जाऊन काम करण्याची इच्छा दाखवत आहेत. अशाही प्रकारची लोक आहेत. बरं. अभिजित, मला तुझ्याकडे यायचं, तू कोल्हापूरमध्ये आता मला मगाच्या पॉइंटवर थोडंसं ऍड करायला. बोल डॉक्टर मृण्मयी बोल. हां सर, तुम्ही अवेअरनेसबद्दल आपण बोललो. स्नॅपचॅट हे जे ॲप आहे त्याचा CEO मध्ये म्हणाला होता की इंडिया इज अ पुअर कंट्री. तेव्हा आपले सगळे तरुण लोक एकदम खळबळून उठले होते आणि चिडले होते आणि चुकून त्यांनी स्नॅपचॅट अनइन्स्टॉल तर केलंच, त्याच्याबरोबर स्नॅपडीलही अनइन्स्टॉल करायला सुरुवात केली आणि स्नॅपडील बॅन करा असं आलं. इतकी पुअर आपली अवेअरनेस लेवल आहे. स्नॅपचॅटचा CEO काहीतरी बोलला आणि आपण स्नॅपडीलवरती त्याचा हे काढलं. म्हणजे आपण ऑनलाईन येतोय, आपण आधुनिक होतोय, पण आपण अवेअर किती आहोत, आपण स्मार्टली किती गोष्टी करतोय, किती गोष्ट योग्य प्रमाणे करतोय, हे जास्त मॅटर करतं, नाही की कागदावर तुमचं काय दिसतंय व्हॅल्यूज. बरोबर. अत्यंत महत्वाचा मुद्दा मृण्मयी तू मांडते आहेस. मला अभिजित तुझ्याकडे यायचं, तू कोल्हापूरमध्ये आहेस. कोल्हापूर सारख्या भागामध्ये जेव्हा तुम्ही सगळी तरुण मुलं भेटता कॉलेजात किंवा इतर ठिकाणी, काय तुमच्या गप्पांचे विषय असतात? सर, आता बेसिकली मी मेकॅनिकल इंजिनियर पासआउट झालोय या वर्षीच. फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन आहे, पण अजून माझ्याकडे जॉब नाही. मग बेसिकली आम्ही सगळे भेटतो तर आमचं एकच असतं की जॉब. म्हणजे पोरं क्वालिटीने बाहेर पडतात पण क्वांटिटीने बाहेर पडतात पण क्वालिटीने बाहेर पडत नाहीत. आणि आजकाल ते इंजिनिअरिंगमध्ये दिसून येतोय की पोरांच्यामध्ये क्वालिटी कुठेतरी कमी आहे. आणि आमच्या चर्चेचा विषय तोच असतो की सगळ्यांनी क्वालिटी सुधारली पाहिजे. बरोबर. फक्त क्वांटिटीचा विचार करू नये तर क्वालिटीचा, म्हणजे गुणवत्तेचा विचार हा केला पाहिजे. आणि जे शल्य, जे दुःख आता तुझ्या बोलण्यामध्ये आलं ते फार महत्वाचं आहे. आणि तेच नरेंद्र मोदींच्या कालच्या भाषणामध्ये सुद्धा हा मुद्दा होता
की बेरोजगारीचं जे आव्हान आहे, बेरोजगारीचं जे संकट आहे ते दूर केलं पाहिजे. न्यू इंडिया आपल्याला जो घडवायचा आहे ना, या न्यू इंडिया घडवत असताना काही गोष्टींना आपल्याला चले जाव म्हणायचं आहे. हे चले जाव म्हणत असताना कोणत्या गोष्टींना चले जाव म्हणायचं, तर त्यामध्ये बेरोजगारी आहे. बेरोजगारीला आपल्याला जर दूर करायचं असेल तर काही गोष्टींवरती आपल्याला काम करायला लागेल आणि मग ते काम आपण कशा पद्धतीने करणार हा पण एक मुद्दा आहे. मला स्मितेश तुला विचारायचं, कारण तू सुद्धा अभियांत्रिकीचा विद्यार्थी आहेस, तू कसं पाहतो या मुद्द्याकडे? कारण बेरोजगारी तर आहेच आहे, बेरोजगारीचं संकट जर दूर करायचं असेल तर आपण काही वेगळा पर्याय त्याला देऊ शकतो का? म्हणजे समजा आता मला नोकरी मिळत नाहीये, पण मी असा काहीतरी व्यक्ती होईन की मी अनेक लोकांना नोकरी देऊ शकेन. तू कसं पाहतोस? हो सर, नक्कीच. तर आताच थोड्या वेळापूर्वी आणखीन एका मित्राने आपल्याला सांगितलं की जॉब्स अवेलेबल नसतील तर आपण छोटे मोठे काही व्यवसाय असतील, जसं की लेडीज लोकांना टिकल्या लागतात, तर तसं काहीतरी बनणं. तर इन शॉर्ट जर आपण एंटरप्रेन्योरशिप जर आपण चालू करण्याचा विचार करतो तर त्यामध्ये आपण एंटरप्रेन्योरशिप स्टार्ट करू शकतात. एक स्टुडंट इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यावर किंवा कुठलंही शिक्षण कंप्लीट होतं त्यानंतर आपण एंटरप्रेन्योरशिप चालू करण्याचा विचार करू शकतो. पण त्यासाठी लागणारं जे काही मार्गदर्शन असतं, म्हणजे आता जर मी स्टुडंट आहे तर मला एक्झॅक्टली माहीत नाही की काय मी स्टार्ट करावं, तर काही नीड काय आहे, तर त्याचा थोडासा सर्वे झाला चांगला. जर त्याचा सर्वे चांगला होऊन जर आपल्याला त्याच्याबद्दल प्रॉपर गायडन्स भेटलं तर बऱ्याचशा कॉलेज, म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये एंटरप्रेन्योरशिप नेटवर्क असतं, तर त्यामध्ये जर आपण एनरोल केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर काही अशी माहिती भेटते की याच्याने आपल्याला कळतं की आपण एखादा बिझनेस जर स्टार्ट करायचा आहे. आता एम्प्लॉयमेंट तर नाहीच आहे, जॉब्स नाहीच आहेत, म्हणजे आहेत पण भरपूर कमी प्रमाणामध्ये आहेत, कारण की इंजिनियर्स भरपूर पासआउट होतात दरवर्षी, पण त्यांना पुरेपूर तेवढी नोकरी भेटत नाही, किंवा जरी भेटली तरी असे बरीच काही माझे मित्र आहेत ज्यांचे मार्ग भरपूर चांगले आहेत पण तरीही त्यांना त्या लेवलची नोकरी भेटत नाही. तर मला असं वाटतं जर आपण एंटरप्रेन्योरशिपमध्ये जर आपण एंटर केलं तर जर चांगलं गायडन्स असेल, जेणेकरून जर एखादा स्टुडंट आहे तर स्टुडंट लेवलला जसं मार्गदर्शन पाहिजे, कारण की त्यांच्याकडे काहीच प्रिन्सिपल अमाऊंट नसते एखादी एंटरप्रेन्योरशिप स्टार्ट करायला. तर जर त्यांना एक प्रॉपर गायडन्स, प्रॉपर सपोर्ट, फॅमिली प्लस ॲज वेल ॲज ऑर्गनायझेशन्स, जर चांगलं जे ऑलरेडी एंटरप्रेन्योर्स ऑलरेडी एका चांगल्या लेवलला आहेत, जर त्यांनी जर चांगलं मार्गदर्शन केलं तर डेफिनेटली म्हणजे स्टुडंट्स एक एंटरप्रेन्योरशिप स्टार्ट करू शकतात. तर त्याच्यामुळे आपण एम्प्लॉयमेंटचं जे आहे त्याला आपण थोडंसं काहीतरी चांगल्यापणे फेस करू शकतो, अनलेस वी गेट अ नाईस जॉब. दिस इज व्हॉट आय थिंक. आणि खरं म्हणजे स्मितेश करतो, मला जरा कौतुकच वाटलं तुझं. मला मृण्मयी परत तुझ्याकडे यायचं. एक विषय मगाशी बोलता बोलता निसटला, पण त्याचा उल्लेख आता परत स्मितेशच्या बोलण्यामध्ये आला म्हणून जाणीवपूर्वक मी मृण्मयी तुला विचारतोय की मुली टिकल्या वापरतात असं या मुलांचं एकूण आतापर्यंतचं ऑब्झर्वेशन दिसतंय. मला तरी अशा आता फार कमी मुली दिसतात की ज्या टिकल्या वापरतात. हो बरोबर आहे. बोल त्याच्यावरतीच बोललं पाहिजे. कारण हो सर, खरंच हल्ली कारण एक कसं होतं, हा पण फार विषय महत्वाचा आहे. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीविषयी म्हणजे एखाद्या विषयावरती आपण जेव्हा बोलतो तेव्हा त्यामध्ये लिंग समभाव असला पाहिजे, जेंडर इक्वॅलिटी असली पाहिजे. हा पण एक मुद्दा आहे आणि हा मुद्दा अत्यंत महत्वाचा येत्या काळामध्ये होणार आहे. म्हणून लिंग समभावाच्या अनुषंगाने तुझी भूमिका काय? ॲब्सोल्युटली. म्हणजे मगाशी जो मुद्दा मांडला त्याच्यात कुठेही सेक्सिझम मला वाटला नाही. मुळात मुली टिकल्या वापरतात, ती मुलींची कमॉडिटी आहे. जसे मुलं आपण म्हणू शकतो की शेव्हिंग क्रीम्स वापरतात, अगदी तसं. पण अलीकडच्या काळात मुलींनी टिकल्या वापरणं कमी केलेलं आहे. तुम्ही बघतात ना, वेस्टर्न क्लोथ्स, वेस्टर्नायझेशन, त्या विचारांचा पगडा म्हणण्यापेक्षा ते जास्ती कम्फर्टेबल आहेत म्हणून, वावरायला सोपे आहेत म्हणून, इतकंच त्याच्या मागे आहे असं मला वाटतं. लाईक पर्सनली स्पीकिंग, बिंग अ गर्ल. अगदी. अमर, मला तुझ्याकडे आता यायचं आहे की आता समजा बेरोजगारीचा विषय तर आता आपण बोलतोच आहे आणि मोदींच्या बोलण्यामध्ये सुद्धा तो प्रामुख्याने मुद्दा होताच की बेरोजगारी आपल्याला हटवली पाहिजे, बेरोजगारीला आपण चले जाव म्हटलं पाहिजे. आता त्याला जर आपल्याला चले जाव म्हणायचं असेल, बेरोजगारीला जर दूर करायचं असेल तर काय केलं पाहिजे? सर, मोदींनी फार छान संकल्पना राबवली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी जे स्किल डेव्हलपमेंटचं हे सुरू केली, योजना सुरू केली, त्याच्यातनं कौशल्यपूर्ण युवक तर घडतीलच आणि शिवाय 2-2, 4-4 वर्षाची डिग्री सुद्धा त्यांना करण्याची गरज नाही आहे. ज्याच्यातनं त्यांना कंपन्यांमध्ये इव्हन जॉब सुद्धा करायचं जर नसेल तर त्याच्यातनं सुद्धा त्यांनी मोदींनी मुद्रा लोन सारख्या योजना आहेत त्याच्यातनं सुद्धा पुरस्कृत करून त्या युवकांना जे लोन भेटल, म्हणजे
जास्त काही तारण ठेवायची गरज नाहीये. तुमच्याकडे जर प्लॅन तयार असेल तर तुम्हाला बँक लोन देण्यासाठी तयार आहे, आणि हे मोदींनी ठामपणे सांगितले. म्हणजे याच्यातनं काय होईल की भविष्यात फक्त आपल्याला कारकून निर्माण करायचे नाही किंवा वर्कर निर्माण करायचे नाहीयेत, तर उद्योजक निर्माण करण्याचं जे हे मोदींचं स्वप्न आहे की भविष्यात अमेरिकेसारखं एक बलाढ्य राष्ट्र आपलं सुद्धा असलं पाहिजे. आणि हे स्वप्न मला वाटतं की मोदींनी आपल्या तरुणांकडनं पाहिले, आणि हे आपले तरुण नक्कीच पूर्ण करू शकतील. म्हणजे बरोबर आहे याच्यात मला थोडंसं ऍड करायला आवडेल. बोल बोल मृण्मयी बोल. हा, शेतीसारखा विषय ज्याच्यामध्ये खूप आधुनिकतेची गरज आहे, होते पण आहे आधुनिकता, आणि रिसर्चची गरज आहे. तर जे इंजिनियर्स असे आहेत जे म्हणतात की नोकरी नाही आहे आम्हाला, तर काही कारणास्तव ठीक आहे नाहीये, तर मला असं फार वाटतं की जो आपला जी आपली मेनस्ट्रीम गोष्ट आहे, आपल्याकडे एवढी जागा आहे, आपलं ऍग्रिकल्चर हा आपला स्ट्रॉंग पॉइंट आहे, समहाव आपण त्याच्यात फार प्रगल्भ नाही आहोत, तर त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे. त्याच्यात रिसर्च करू शकतात ही मुलं ज्यांना आता दे डोंट हॅव जॉब्स, पण नक्कीच ही गोष्ट परस्यू करून खूप पुढच्या लेवलवर नेऊ शकतात. एज्युकेशन हे एक असं सेक्टर आहे जिथे फार आधुनिकतेची गरज आहे. बरोबर, म्हणजे कृषी आहे आणि शिक्षण व्यवस्था पण आहे, त्याच्या संदर्भात पण आपल्याला बोलायचं आहे. निलेश, मला तुझ्याकडे यायचं आहे. निलेश, कारण नागपूरमधला हा मुलगा आहे, विदर्भातनं आलेला, त्यामुळे आता शेतीचा पण विषय निघाला. विदर्भामध्ये शेतीची अवस्था ही म्हटलं तर बिकट आहे, कारण शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण विदर्भामध्ये तुलनेनं जास्त आहे. या पार्श्वभूमीवरती आत्ता जर आपल्या न्यू इंडियाच्या गोष्टी आपण करतोय, तर या न्यू इंडियामध्ये आपला शेतकरी अधिक सक्षम कसा होईल, तुला काय वाटतं? नक्कीच अतिशय महत्त्वाचा विषय आहे की ज्या प्रकारे ज्या देशाची अर्थक्रांती शेतीवर आहे, आणि आज ज्या प्रकारे शेतीकडे आपण बघतो, तर आज शेतकरी सक्षम नाही आहे. त्याला फक्त आज ज्या योजना देतात त्या परिपूर्ण नसतात, आणि म्हणून आज ज्या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचायला पाहिजे आणि त्यातून जो शेतकरी सक्षम शेतकरी बनेल तो आज बनत नाही आहे. आज शेतकऱ्यांना सुद्धा काही छोट्या छोट्या लघु उद्योगांची जोड जर शेतकऱ्याला असेल तर तो शेतकरी सक्षम होऊ शकतो. पण आज विदर्भामध्ये कोणत्याही अशा प्रकारे योजना नाही आहे आणि सरकार ते राबवत नाही आहे. आज पावसाचं जर पाणी असते त्याच्यावर संपूर्ण शेती ही विदर्भाती होत असते, आणि विदर्भामध्ये असा कोणताही प्रोजेक्ट नाही आहे की ज्यामुळे आपला शेतकरी जो माल आहे तो त्या एखाद्या कारखान्यामध्ये नेऊ शकेल किंवा त्याला चांगला भाव मिळू शकेल. आज विदर्भात फक्त कापसाचं एकमात्र पीक होते, आणि त्याच कापसाला कुठेही भाव नसतो. आज आपण बघितलं तर तुरीला ज्या प्रकारे बंदी आणली आणि हा विदर्भातला शेतकरी आत्महत्या करायला अजून प्रवृत्त झाला. अशा ज्या योजना सरकारच्या असतात की एकाकडे सरकार सांगते की तुम्ही तुरी लावा, आणि दुसरीकडे त्या तुरीवर बंदी असते, आणि म्हणून हा जो विदर्भाचा शेतकरी आहे ज्याला सिंचनाची सोय नाही आहे, आणि त्यामुळे हा जो शेतकरी आहे तो परिपूर्ण आज आत्महत्याकडे वळलेला आहे. आणि विदर्भ हा असा एकमेव स्थळ आहे की जिथे सर्वात जास्त शेतकऱ्याचा आत्महत्या होतात, पण आज कुठेही सरकार त्या शेतकऱ्याकडे बघत नाही किंवा त्याला कोणत्याही चांगल्या योजनेचं त्याला देत नाही. आणि म्हणून विदर्भाच्या शेतकऱ्याकडे सरकारने, मोदी साहेबांनी बघावं, आणि एक चांगला सक्षम आज शेतकऱ्याचा मुलगा शेतीकडे वळायला बघत नाही आहे. त्याचं कारण आहे की शेतीतून परिपूर्ण तो जीवनच जगू शकत नाही, आणि म्हणून आज शेतकऱ्याचीच मुलं सुद्धा आमच्या विदर्भातील सोडून ते पुणे मुंबई सारख्या शहरात 10,000 5,000 जेवढे रुपये भेटत असेल त्याच्यात ते नोकरी करतात, पण ते शेतीकडे जाण्यात दुरावा करत आहेत. अगदी निलेशनं फार महत्वाचा आणि गंभीर पण मुद्दा मांडलेला आहे, आणि त्याचं चिंतन पण त्यातलं एकूण दिसतं आहे की शेतीचा प्रश्न तर आहेच आहे, आणि आपण जेव्हा न्यू इंडियाच्या गोष्टी करू पाहतो आहे, नव्या भारताच्या गोष्टी करू पाहतो आहे, नवा भारत आपल्याला घडवायचा आहे, पण नवा भारत घडवत असताना जे मूलभूत प्रश्न आपल्या समोर गेली वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या आवासून उभे आहेत, त्याचं काय करायचं हा पण खरा एक मुद्दा आहे. आणि त्या मुद्द्यावरती या सगळ्या तरुण मित्रांशी मला बोलायचं आहे, पण कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आपण पाहत राहा आवाज महाराष्ट्राचा.
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आवाज महाराष्ट्राचा मध्ये आपण आज जी चर्चा करतो आहे त्याचं निमित्त आहे नरेंद्र मोदींनी काल केलेली मन की बात, आणि त्या मन की बात मध्ये नरेंद्र मोदींनी न्यू इंडियाचा संकल्प सोडण्याचं आवाहन समस्त भारतीय जनतेला केलेलं आहे. आता हा जो न्यू इंडिया आपल्याला साकार करायचा आहे तो कसा साकारणार आणि तो कोण साकारणार याची सगळी भिस्त अर्थातच आजच्या तरुण पिढीवरती आहे. आणि त्यामुळे आजच्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभागी सगळे झालेले माझे तरुण मित्र जे आहेत ते वेगवेगळ्या विषयाची मांडणी करतायत. त्यांना जे वाटतं त्यांचा पर्स्पेक्टिव्ह नेमका काय आहे तो मांडण्याचा प्रयत्न ते करतायत. मगाशी नागपूरच्या माझ्या मित्रानं खूप चांगली भूमिका शेतकऱ्यांच्या अनुषंगाने मांडली. मला अभिषेक तुझ्याकडे यायचं आहे, स्मितेश तुझ्याकडे यायचं आहे की तुला पण शेतकऱ्यांच्या अनुषंगानं एक मुद्दा मांडायचा आहे. काय नेमका मुद्दा आहे? हो सर, नक्कीच. जसं की आपल्या एका मित्राने आताच सांगितलं की त्याआधी मृण्मयीने सांगितलं की जर एम्प्लॉयमेंट नसेल तर आपण शेतकीकडे बघू शकतो. तर मला असं सांगायचं वाटतं की आपण जिथे राहतो, आता मी मुंबईमध्ये बिलॉंग करतो, तर आपण जर कोणाला सांगितलं की 12वीचा एक विद्यार्थी आहे त्याने 12वीनंतर काय करावं, तर इंजिनिअरिंग, मेडिकल, BCom, MCom किंवा म्हणजे BSc ह्या सगळ्याच गोष्टी येतात आपल्या डोळ्यासमोर. पण आणखीन एक खूप मोठी इंडस्ट्री आहे ॲग्रिकल्चर इंडस्ट्री. आता गेल्याच वर्षी माझ्या बहिणीची 12वी झाली आणि आम्ही तेच विचार करत होतो की काय तिने करावं. आणि त्यानंतर आम्हाला MCAER, दॅट इज महाराष्ट्र काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर एज्युकेशन अँड रिसर्च, हे आम्हाला माहिती पडलं की असं काहीतरी आहे. कारण की ती खूप मोठी फील्ड आहे परंतु त्याच्याबद्दल जास्त बोललं जात नाही. तर मला असं वाटतं की ॲग्रिकल्चर एज्युकेशन ही ऑलरेडी एवढी मोठी इंडस्ट्री आहे जिथे भरपूर खूप काही कोर्सेस आहेत, जसं की बायोटेक इन ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, BSc इन ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, असे भरपूर काही कोर्सेस आहेत जे इंजिनिअरिंगच्या लेवलचे आहेत. आणि ऑलरेडी तिकडे म्हणजे स्टुडंट्सला जे एज्युकेशन दिलं जातं ते एवढं प्रॅक्टिकल पर्पसेस असतं की तिथे जर आपण आता समजा मृण्मयीने सांगितलं की एखाद्या स्टुडंटला एम्प्लॉयमेंट नाही आहे इंजिनिअरिंग स्टुडंटला, पण त्यांनी ॲग्रिकल्चरकडे जावं. पण ऑलरेडी तिकडचे लोक आहेत, म्हणजे स्टुडंट्स आहेत ॲग्रिकल्चर फर्मचे स्वतःचे स्टुडंट्स जे ऑलरेडी ते शिक्षण घेतात. तर त्या इंडस्ट्रीमध्ये जाणं आणि आपण एम्प्लॉय होणं म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये जाणं हे थोडंसं मुश्किल आहे. परंतु असं नाही की आजकालची यंग पिढी ॲग्रिकल्चरमध्ये नाही आहे. ॲग्रिकल्चर इंडस्ट्री असं आहे की ज्याच्याबद्दल खूप मोठं आहे पण कमी बोललं जातं. पण नक्कीच मला असं वाटेल, मला ह्यातून हेच सांगायचं आहे की स्टुडंट्स जेव्हा 12वी तुम्ही पासआउट होता तर त्यानंतर जर तुम्हाला जर काही विचार करायचा आहे की इंजिनिअरिंग किंवा मेडिकलमध्ये जायचं आहे किंवा BSc BCom तुम्हाला करायचं असेल तर जर थोडासा दृष्टिकोन बदला आणि ॲग्रिकल्चरकडे सुद्धा बघा. ती खरंच खूप मोठी इंडस्ट्री आहे आणि तिच्याकडे लक्ष द्यायलाच हवा. कारण की आपल्याकडे भरपूर जागा आहे, आपल्या भारतामध्ये एवढी जागा आहे की आपण खरंच शेताकडे जाऊ शकतो. आता जसं की आपल्या एका मित्राने, नागपूरवाल्या मित्राने सांगितलं की शेतकऱ्याची पोरच स्वतः असून, आता मी सुद्धा शेतकऱ्याचाच मुलगा आहे, परंतु आपण शेती नाही करत आहोत. आपण काय करतो तर इंजिनिअरिंग, मेडिकल, आणि हे सुद्धा वाईट नाही आहे, हे चांगलंच आहे. पण सांगायचा मुद्दा इतकाच की ॲग्रिकल्चर ही इंडस्ट्री खरंच मोठी आहे आणि याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. तर कारण की त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन कमी आहे असं मला वाटतं. बरोबर. आणि जर आपण त्या फील्डमध्ये गेलो तर मग एम्प्लॉयमेंट खरंच चांगली होईल आणि त्याच्यामध्ये प्रोग्रेस खूप चांगली करू शकता आपण स्वतःची ॲज वेल एज देशाची. कारण की त्याच्यामध्ये जे काही आहे आपल्या देशाचं GDP आपण इन्क्रीज करू शकतो, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट जे आपण बोलतो ते आपण डेफिनेटली इन्क्रीज करू शकतो. तर ॲग्रिकल्चर या इंडस्ट्रीकडे बघणं हे खरंच गरजेचं आहे असं मला वाटतं. ठीक आहे. अभिषेक तुझं काय मत आहे याच्यावर? मगाशी माझ्या एका मित्राने विदर्भाच्या नाही, मृण्मयी मी परत तुझ्याकडे येतो. मृण्मयी मी परत तुझ्याकडे येतो. मला अभिषेकला जरा बोलतो करू दे. अभिषेक बोल. हो सर, ऍब्सोल्युटली. जसं आता ऍग्रिकल्चरचा विषय चाललाय तसं ऍग्रिकल्चरमध्ये कसं सगळ्यांना अवेअरनेस नाहीये. जे आपण बोलतो का प्रत्येक गोष्ट माहिती पाहिजे शेतीसाठी किंवा इक्विपमेंट्स, त्याचे नवीन हल्लीचे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी इक्विपमेंट्स आलेले आहेत, पण ते आपल्याकडे आहेत का आपण त्याचा वापर कसा करू शकतो. जसे आता सरकारने फार्मर्ससाठी नवीन कॉलिंग सुविधा काढल्या का फोनवर तुम्हाला शेतीचं सगळं मातीचं सॅम्पल इम्पल्स सगळं घेता येईल हे समजेल. तर आता आपण मित्रामध्ये बसलो तर काय बोलत असतो का ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी, नवीन टेक्नॉलॉजी काय अडॅप्ट करू शकतो नवीन. तर आपल्याला आता हेच चर्चा सगळे फिरून आपल्याला आपल्या स्वतःच्या इथं काय करू शकतो हे आपल्याला बघायचं. आपण एकच बघत असतो बाहेरच्या देशात हे चाललंय, बाहेर तिकडे तसं चाललंय, तिकडे असं होतंय, तर ते आपल्याला करता आपण इथं असं करू शकतो, शेती आपण आपली अशी ऍडव्हान्स करू शकतो, ते आपल्याला जास्त प्रयत्न करायला पाहिजे असं मला वाटतंय. ठीक आहे. अल्फिया तुझं काय मत आहे? सर, ॲग्रिकल्चर इंडस्ट्री ही फार मोठी इंडस्ट्री आहे. म्हटलं असं देखील म्हटलं ना की भारत हा चाललाय तो ॲग्रिकल्चरमुळेच पुढे चाललाय.
हे देखील बरं होईल. पण सीन असा आहे ना की विदर्भातील माझा एक मित्र आहे, तो आत्ताच म्हणाला की लोक सुसाईड करतायत कारण की त्यांच्याकडे दुसरा काही पर्याय नाहीये. तर माझा एक असं मत आहे की सुसाईड केल्यावर जेव्हा त्या कुटुंबाला, ज्यांनी कोणी सुसाईड केलं त्याच्या कुटुंबाला जो काही हे आहे काय, जो काही मदत सरकार करते, तीच मदत जर सरकारने प्रत्येक शेतकऱ्याला जीव द्यायच्या आधी केली तर कुठेतरी त्याला एखादा लघु उद्योग सुरू करून दिला तर त्याला जीव द्यायची वेळ कधी येणारच नाहीये. ठीक आहे. अमर अमर मला वाटतं अमरला पण बोलायचं काय? अमर बोल. बिलानंतर 2 लाख द्यायचे तुम्हाला. सर, माझ्या मैत्रिणी फार छान प्रकारे सांगितलं की शेतकऱ्यांना आत्महत्या केल्यानंतर पैसे देण्याच्या ऐवजी शेतकऱ्यांना आधी पैसे द्या. म्हणजे अर्थातच जे शेतकऱ्यांना जे लोन दिलं जातं किंवा पीक विमा वगैरे जे दिला जातो तो चांगल्या प्रकारे दिला पाहिजे. म्हणजे कर्जमाफी न करता शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी पुरस्कृत केलं पाहिजे की जेणेकरून शेतकरी कर्जबाजार नाही झाला पाहिजे. आता कर्जमाफी तर केली जाते पण त्याच्या निकष असे लावले जातात की शेतकऱ्याचं कर्ज माफ होईल याची काय नाही शंका वाटते. आणि विशेष म्हणजे की सरकारच्या फार छान छान योजना असतात. म्हणजे त्यावेळेला राजीव गांधी, इंदिरा गांधी यांच्या काळात म्हटलं जायचं की तिकडनं केंद्रातून 1 लाख मंजूर केले तर सामान्य माणसापर्यंत फक्त यायला 1 रुपया शिल्लक राहतो. म्हणजे ही कुठेतरी मानसिकता लोकांची बदलली पाहिजे की सरकार बाबा तुमच्यासाठी आहे आणि तुम्ही सरकारचे कुठेतरी प्रतिनिधी आहात. म्हणजे तुम्हीच निवडून दिलेले माणसं तर सरकार चालवतात ना, मग तुमच्या हिताचे निर्णय ते घेणार. फक्त त्यांना तुम्ही जरा समजून घेतलं पाहिजे आणि शेतकऱ्यांसाठीच्या योजना हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत याच्यासाठी कार्यक्षम आणि कुशल प्रशासक असणं गरजेचं आहे की ज्याच्या माध्यमातून अगदी फार महत्वाचा मुद्दा अमर तू म्हणतोस की कुशल प्रशासक असले पाहिजेत. आता हे कुशल प्रशासक पण कुठून सर घडणार? इस्रायल सारखा देश मला इथे हे आमच्यातूनच निर्माण केले जातील की मला तीच अपेक्षा आहे की याच्यावरती आपण प्रामुख्याने बोललं पाहिजे, तरुणांनी बोललं पाहिजे. मुंबईचं काय म्हणणं आहे? हा, इस्रायल सारखा देश जिथे फारसा पाऊस नाहीये किंवा जिथे फारशी चांगली परिस्थिती नाहीये तरी ती लोक त्या गोष्टीवर मात करतात. सो आत्महत्या करणं, सुसाईड करणं हा मुद्दा नाहीये किंवा त्या सुसाईडला सिम्पथाईज करणं हाही मुद्दा नाहीये. ही आपल्या समोरची परिस्थिती आहे, पाऊस नाहीये किंवा जी काही परिस्थिती आहे त्याला पुढे आपण सगळ्या युवकांनी एकत्र येऊन त्याच्यावर काय सोल्युशन निघेल. उदाहरणार्थ आठवडी बाजार भरतात. आता मी पुण्यात राहते, तिथे आठवडी बाजार भरतात, डायरेक्ट शेतकऱ्याचा माल आपल्या घरात पोहोचतो. असं जर छोटे मॉल्स काढले शेतकऱ्यांनी मिळून किंवा असे बाजार भरवले जिथे डायरेक्ट शेतकऱ्याचा माल कन्झ्युमरला मिळेल, मध्ये कोणताच दलाल असणार नाही, अशा काही जर गोष्टी त्यांनी केल्या. ठीक आहे. मला तेजस तुझ्याकडे यायचं आहे. येस सर. तर याच मुद्द्याच्या अनुषंगाने आता शेतीवरती आपण बोलतोच आहे कारण शेतीवरती प्रामुख्याने खूप सारं आतापर्यंत बोललं गेलेलं पण आहे. कारण त्याचं कारणच मुळात असं आहे की आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. म्हणजे कृषीप्रधान देशाची व्याख्या करत असताना आपण नेहमी म्हणतो की आपल्या देशामध्ये शेतीवरती आधारित आपली अर्थव्यवस्था आहे आणि शेतीवरती सगळं आपलं जीवनमान अवलंबून आहे. म्हणजे जिथे सातत्यानं शेती केली जाते म्हणून आपण कृषी प्रधान आहे असं आपण म्हणतो. पण आता त्याची व्याख्या बदलली की काय असं वाटावं असं चित्र आहे. कारण कधी कधीच आपण शेती करतो, कधी कधी शेतीवरती बोलतो किंवा शेतीवरती काहीतरी ठोस असं करतो आणि त्यामुळे कृषी प्रधान आपण आहोत असंही कुठेतरी चित्र आपलं दिसतं. तुला काय वाटतं की ही सगळी अवस्था आता बदलायची, आपल्याला हे सगळं पाठीमागे टाकायचंय कारण न्यू इंडिया घडवायचं आहे. या नव्या भारतामध्ये आपली शेती आणि ही शेती सुजलाम सुफलाम असेल अशी जर करायची असेल तर काय केलं पाहिजे? सर नक्कीच आपल्या तरुणांना एक अवेअरनेसची गरज आहे. मी सर्व माझ्या मित्रमैत्रिणींना विचारू इच्छितो, तरुणांना आव्हान करू इच्छितो. आपण सर्व शेतकऱ्याची मुलं आहोत, आपण शिकतो आहोत, टेक्निकल, कोणी मेडिकलला आहे, कोणी इंजिनिअरिंगला आहे. पण आपले जे आई वडील आहे ते शेती करत आहेत. आपण रोज सोशल मीडियावर 2-2, 3-3 तास बसतो सर. पण माझं एक स्वतःचं मत आहे की जर त्या 2-3 तासापैकी अर्धा तास आपण इस्रायलची शेती कशी करतात, आधुनिक शेती कशी करतात, हे जर याचा जर ताळेबंद केला आणि त्याचा अभ्यास करून आपल्याच आईवडिलांना आपण जर अवेअर करून दिले की तुम्ही अशी शेती न करता अशी केली तर आपल्यालाच फायदा होईल, तर त्याचा नक्कीच आपण भारतात कृषीप्रधान देश जो म्हणतो हा नक्कीच राहणार आहे सर. याची जी व्याख्या आहे ही कंटिन्यू ही अशीच राहावी. यासाठी आधी तरुणांनी आपल्याच घरच्यांना अवेअर केलं पाहिजे तरच जग सुधारणार आहे. आधी आपलं घर सुधारवा. फार महत्वाचा मुद्दा आहे की आपण जेव्हा अशा सुधारणेच्या गोष्टींवरती बोलत असतो, जेव्हा आपण सुधारणेच्या अनुषंगाने काही प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याची सुरुवात जी असते ती स्वतःपासून करायची असते. आणि आपण ही स्वतःपासून सुरुवात करत असताना आपल्या कुटुंबापासून आणि मग हळूहळू समाजापर्यंत आणि देशापर्यंत असा त्याचा एक क्रम खरं म्हणजे असला पाहिजे. अल्फी, आम्हाला परत तुझ्याकडे यायचं आहे कारण सुरुवात करायची ती स्वतःपासून करायची. आता आपल्याला न्यू इंडिया घडवायचं आहे, त्याची सुरुवात तू स्वतःपासून कशी करशील?
स्वतःपासून अगदी आधीपासून म्हटलं जाते की चॅरिटी बिगिन्स ॲट होम. म्हणजे लोकांचं भलं करायच्या आधी कुठेतरी स्वतःचं भलं करा तर ह्या देशाचं भलं होणार आहे. नवीन इंडियाला पुढे आणण्यासाठी म्हणजे भारतात काहीतरी नवीन करण्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवणं फार गरजेचं आहे. आपण बघत आहोत की वेगवेगळे मुद्दे आहेत आपल्या भारतामध्ये जिथे बदल आणणं फार गरजेचं आहे. जर आता आपण पॉलिटिक्सबद्दल बोललो तर सगळीजण म्हणतात की पॉलिटिक्स हा एक गटर आहे, पण त्या गटरमध्ये शिरून कोणी त्याला स्वच्छ करायला तयार नाहीये. त्यामुळे युवकांनी इथे बघितलं पाहिजे की पॉलिटिक्समध्ये जर आजचा युवक जातोय तर त्या पॉलिटिक्सची दिशा पूर्णपणे तो बदलून देऊ शकतो. अल्फिया, तू जाणार का राजकारणामध्ये? अगदी मला फार आवड आहे राजकारणाची सर, पण तो राजकारण एक पॉझिटिव्ह असला पाहिजे तर मला तिथे जायला आवडेल. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे भ्रष्टाचार. अगदी टेबल के नीचे से कुछ लेना देना ही आम बात झालेली आहे आजकाल. लोकांना हँडशेक करायच्या आधी काही लोक अशी असतात जी टेबलच्या खालचं जे संभाषण आहे ते करायला त्यांना आवडत असतं. त्यानंतर आपण शिक्षण क्षेत्रात गेलो तरी देखील तिथे भरपूर सारे चेंजेस आणणं गरजेचं आहे. कारण की आज देखील आपण बघतो महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण भारतामध्ये एखादा अकाउंटचा स्टुडंट जो अकाउंटिंग पॉलिसी शिकतोय ती आज भारतामध्ये चालतच नाहीये. म्हणजे डबल एंट्री सिस्टम शिकताय तुम्ही, पण ती कुठेतरी भारतामध्ये आज लागूच नाहीये. किती वर्ष झाली ती बंद झालेली आहे आणि आजचा विद्यार्थी तीच घिसीपिटी रीत म्हणतो ना ते शिकतोय. कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये चेंजेस असलेच पाहिजे. जर इंडियामध्ये डिजिटलायझेशन होत आहे तर तो प्रत्येक सेक्टरमध्ये झाला पाहिजे, इन्क्लुडिंग एज्युकेशन, इन्क्लुडिंग पॉलिटिक्स अँड इन्क्लुडिंग ॲग्रिकल्चर ऑल्सो. ओके, फार महत्वाची मांडणी, फार महत्वाची मांडणी आहे अल्फिया करते. तेजस, तुला बोलायचं आहे? बोल. हो सर, यात मला एक मुद्दा मांडायचा आहे सर. नरेंद्र मोदी साहेबांनी नोटाबंदी केली त्यावेळेस सर्व युवकांनी किंवा सर्व वर्गांनी सर्वांनी पेटीएम असो, भीम ॲप असो याचा जास्तीत जास्त यूज केला. पण ज्या वेळेस नोटा ह्या बाजारात आल्या त्यावेळेस कुठंतरी हे जे ऍप्लिकेशन हे मागे पडत चालले, ऑनलाईन बँकिंग ही मागे पडत चालली. म्हणजे आपण काय करतोय की जेव्हा आपल्याकडे सिच्युएशन येते तेव्हा ते आपण यूज करतो आणि जेव्हा सिच्युएशन चेंज होते परत आपण जैसे ते होऊन जातो. असं न करता जर एक अवेअरनेस निर्माण केला आणि तो स्वतःपासून केला. अल्फियाने जसं सांगितलं की शिक्षण क्षेत्रात असो की कुठंतरी असो भ्रष्टाचार हा आहे, तर मी असं म्हणेल की आपल्याला जर भ्रष्टाचार दिसतोय तर आपण एक व्हिडिओ काढून जर सोशल मीडियावर टाकला तर का न टाकावा? कारण त्याचा जर काहीतरी इम्पॅक्ट पडणार आहे आणि जर ती बंद होणार आहे तर हा एक व्हिडिओ पडल्यानंतर बाकीच्यांना तो एक हे स्टॉप होईल की प्रत्येकाला धाक असेल की कोणीतरी आपला व्हिडिओ काढतंय किंवा आपल्याला कोणीतरी बघतंय. ही सिस्टीम कुठेतरी बंद होईल. बरोबर. तेजसचाही मुद्दा अत्यंत रास्त आहे. मला अभिजित तुझ्याकडे आता यायचं आहे. जो मुद्दा अल्फियाच्या बोलण्यामध्ये होता शिक्षण व्यवस्थेच्या अनुषंगाने, आत्ताची पण शिक्षण व्यवस्था ही पूर्वीसारखीच घिसीपिटी आहे आणि आपण पुन्हा कारकूनच होतोय की काय अशी एक मानसिकता या शिक्षण व्यवस्थेतनं देण्याची व्यवस्था आता केल्याचं आता दिसतं आहे. मुद्दा हा आहे की कालसुसंगत शिक्षण असलं पाहिजे आणि कौशल्याधारित शिक्षण असलं पाहिजे. मग ते कसं, तुला काय वाटतं? सर, आता मी इंजिनियरच आहे. माझं जर एक्झाम्पल घेतोय की मी आता BA पासआउट झालोय, पण मला जे शिक्षण दिले त्याच्यावर नोकऱ्या नाही आहेत. पण मला एखादं सॉफ्टवेअर शिकलं किंवा एखादं AutoCAD शिकलं, सॉलिडवर्क शिकलं, काट्या शिकलं किंवा स्काडासारखं सॉफ्टवेअर शिकलं तर मला काही जॉब आहेत. म्हणजे मला आहे त्या शिक्षणाचा काय उपयोग आहे की नाही हे महत्वाचा मुद्दा आहे. किंवा आता जे शाळेत शिकतो किंवा BA आर्ट्सला शिकतो, BComला शिकतो, BSc ला शिकतो, त्याचा पुढे काय उपयोग होतो हे महत्वाचं आहे. आजकाल शाळा म्हणलं तर सर, पण अशा केसमध्ये युवकांनी पुढचं शिक्षण घ्यायला काहीच हरकत नाहीये असं माझं मत आहे की BE वर जर तुम्हाला जॉब मिळत नसेल, गो फॉर ME, गो फॉर MTech, गो फॉर MS, गो फॉर MBA. ज्या अर्थी जॉब मिळत नाहीये त्या अर्थी अजून थोडंसं एक्सेल होण्याची गरज आहे. असं पॉझिटिव्हली त्या गोष्टीला आपण घेऊ शकतो कदाचित. माझं असं म्हणणं पडतं. पण माझा मित्र असं म्हणणं. तेजस एक मिनिट, अभिजितचा मुद्दा पूर्ण होऊ दे, मग तेजस बोल. अभिजित बोल. माझं काय म्हणणं आहे, आता जे माझे मित्र आहेत त्यांचे MTech सुद्धा कम्प्लीट आहे, त्यांनाही जॉब नाही आहेत. मग त्यांचं काय असं करायचं? नाही, हाच तर मुद्दा अभिजित आहे की एक लक्षात घ्या की नोकऱ्या नाहीत म्हणून हताश होऊन किती दिवस तुम्ही बसणार आहात. मी मगाशी जे म्हणालो की आता नवीन भारत आपल्याला घडवायचं जेव्हा आपण बोलतो आहोत तेव्हा नोकऱ्यांच्या पाठीमागे आपल्याला परत लागायचं आहे का की नोकऱ्या देणारे आपण व्हायचं आहे याचा विचार आपल्याला करायचा आहे. हेच मला सांगायचं आहे.
की आमचा जो ग्रुप आहे तो आम्ही एकत्र येऊन एखादा लघुउद्योजक टाकणार आहोत आणि दुसऱ्यांना नोकऱ्या देणार आहोत. हा ठीक आहे, तेजस बोल. सर माझं असं म्हणायचंय मॅडमांना की त्याचं म्हणणं बरोबर आहे. मी स्वतः याच्यातलं आहे की आपण दुसऱ्यांना जॉब दिले पाहिजे, कारण आज आपण भारताचे तरुण आहोत. आपण जर असा विचार नाही केला दुसऱ्याला जॉब नाही देणार आणि स्वतः जॉब सर्च करणार तर त्याच्यात काही उपयोग नाही. आणि दुसरं म्हणजे मॅडमांच्या प्रश्नाला उत्तर देतो मी की आजची जी सिस्टीम आहे सर, सिलेबस जो आहे तो चेंज झाला पाहिजे. आजचा आपला जो सिलेबस आहे हा खूप मागचा आहे आणि जग खूप पुढे चाललंय. जर तो सिलेबस जर चेंज झाला आणि डिजिटल इंडिया म्हणतो पण डिजिटल सिलेबस आहे का, हा विचार नरेंद्र मोदी साहेबांनी आणि भारत सरकारने केला पाहिजे, असं माझं प्रांजल मत आहे. ठीक आहे. आता तुमच्या सगळ्यांच्या लक्षात एक असं आलं असेल पहा की तेजस नाशिकमधनं बोलतो आहे, अभिजित कोल्हापूरमधनं बोलतो आहे, त्याच्यानंतर आमचा निलेश नागपूरमधनं बोलतो आहे, किंवा इथं आमचा अभिषेक इथे स्टुडिओमध्ये बसला. या प्रत्येकाची बोलण्याची शैली आहे ना ती वेगवेगळी आहे. म्हणजे विदर्भातली शैली तुम्हाला नागपूरमध्ये दिसते, कोल्हापुरातनं एक टिपिकल कोल्हापुरी टोन दिसतो. ही प्रत्येकाची शैली, बोली हे आपलं वेगळेपण आहे आणि हे आपलं देशीपण जपण्याचं सुद्धा आव्हान मला वाटतं या नव्या भारतामध्ये आहे. अल्फिया, मला याच मुद्द्याकडे तुला आता आणायचं आहे, याच मुद्द्याच्या अनुषंगाने तुला बोलतं करायचं आहे की आपल्या भारताला जेव्हा आपण नव्यानं घडवू पाहतो तेव्हा आपल्या भारताचं म्हणून असं एक युनिक असं एक चित्र आहे, असं एक वैशिष्ट्य आहे, असा एक गुणविशेष आहे, तो पण आपण जोपासला पाहिजे. तो कसा जोपासणार? अगदी बरोबर म्हटलात सर तुम्ही, कारण की भारत हा एकमेव असा देश आहे ना जिथे वेगवेगळ्या प्रांतात जी लोक राहतात ना त्यांच्याकडे काही ना काहीतरी वेगळं आहे. मग ती त्यांची ड्रेसिंग सेन्स असो, त्यांचं बोलणं असो, त्यांचं खाणं असो, काही असो. म्हणजे मुंबईकडून तुम्ही पुण्याकडे गेलात तरीही लोकांमध्ये डायव्हर्सिटी आहे. मध्ये जम्मू काश्मीर पर्यंत पोहोचायची फार लांबचीच गोष्ट राहिली. जर नवीन इंडियाकडे आपण बघतोय ना तर ह्याच गोष्टींमधनं आपण काहीतरी नवीन नवीन गोष्टी काढू शकतो. जर एखाद्या कोल्हापूरमधल्या विद्यार्थ्याला जर एखाद्या मुंबईकडच्या विद्यार्थ्याकडनं शिक्षण घ्यायचं असेल ना तर मुंबईकडचा विद्यार्थी आरामात तो स्टार्टअप म्हणून ओपन करू शकतो. किंवा मला विदर्भातील काही गोष्टी आहेत त्या फार आवडतात तर मी तो विदर्भाचा विद्यार्थी तिथे जाऊन एक स्टार्टअप ओपन करू शकतो की माझ्यासारख्या मुंबईमधल्या मुलींना तो तिथे प्रशिक्षण देऊ शकतो. पण ही जी टेक्निक आहे, ही जी आयडिया आहे ना, ही सगळ्यांसमोर येणं फार गरजेचं आहे. म्हणजे मुळात त्यासाठी आपण आपली जी हे मेंटॅलिटी आहे ना ती समजून ओपन अप झाली पाहिजे. बरोबर. मृण्मयी बोल, तुला बोलायचं आहे, बोल मृण्मयी. मला असं म्हणायचं आहे की ऑलरेडी येस सर, इतकी व्हरायटी आहे कल्चरमध्ये, इतकी डायव्हर्सिटी आहे, तरीही आपला देश एकत्र आहे. वी आर स्टील टुगेदर. मध्ये माननीय श्री कुणाल कुमार सर भेटले होते मला. ते मला हेच सांगत होते की सिंगापूरमधले जे एक मिनिस्टर होते त्यांना कुणाल कुमार सरांना म्हणले की हॅट्स ऑफ टू यू गाईज की इतक्या डायव्हर्सिटी असलेल्या, इतक्या वेगवेगळ्या प्रकारची सायकोलॉजी असलेल्या लोकांना तुम्ही एकत्र बांधून ठेवता. अशी लोक एका मातृभूमीत राहत आहेत ही फार मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे भारताकडे फार निगेटिव्हली बघण्याऐवजी किंवा फार काहीतरी काय तळागाळाला चाललोय असं बघण्याऐवजी खूप सुंदर गोष्ट आहे. आपण पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे असं मला फार वाटतं. फार चांगलं तुम्ही सगळी मंडळी बोलता, म्हणजे ही सगळी तरुण मुलं आहेत नाही, फार चांगल्या पद्धतीची मांडणी करता. मला खूप छान वाटतंय, कौतुक वाटतंय. मी मगाशी या शोची सुरुवात करत असताना जेव्हा मी बोलत होतो तेव्हा असं म्हणालो की या तरुणांच्या डोळ्यामध्ये मला उद्याचा भारत दिसतो. तो उद्याचा भारत नेमका पकडायचा आहे आपल्याला, तो टिपायचा आहे आणि तो साकारायचा आहे. निलेश, मला परत तुझ्याकडे यायचं आहे की हा जो उद्याचा भारत मला तुमच्या डोळ्यामध्ये दिसतो आहे तो आता जर प्रत्यक्ष साकारायचा असेल तर कोणते 3 महत्वाचे मुद्दे प्राधान्यक्रमाने तुला वाटतात? आता प्रत्येकाने हे सांगावं. क्रमांक 1चा हा मुद्दा आहे, क्रमांक 2चा आहे आणि क्रमांक 3चा आहे. निलेश, तू बोल. सर, हा जो आपला जो देश आहे आणि आपला ज्या देशामध्ये लोकशाही आहे आणि जेव्हा या देश जेव्हा गुलामगिरीत होता तेव्हा या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे जे युवा होते, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, तर जे विचार या देशातील युवकांमध्ये होते आणि या देशातील युवकांनी जे परिवर्तन केलं ते या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. म्हणजे गुलामगिरीतून देशाला स्वतंत्र करण्याचं काम या देशातील युवकांनी केलं. आणि म्हणून आजचा हा जो युवा आहे या देशातील युवकांमध्ये देशभक्तीचं कुठेतरी देशभक्ती असायला पाहिजे की ज्यामुळे या देशात कुठेही कोणत्याही प्रकारची म्हणजे जे आज जगामध्ये आज भारताचा विचार केला जातो तर तो कुठेतरी एकता या देशात असायला पाहिजे आणि ते या देशातील युवकांनी स्वतःच्या मनामध्ये रुजवण्याची सर्वात मोठी गरज आहे असं मला वाटते.
दुसरी गोष्ट अशी आहे की आज देशामध्ये लोकशाही आहे. या देशामध्ये आपण जे संविधानिक आपण संविधानाने या देशामध्ये संविधानाने देत चालतो, पण या देशामध्ये समता, बंधुता, न्यायिक एकता, अखंडता हे विचार या देशातील प्रत्येक युवकांमध्ये असलं पाहिजे. हा देश माझा आहे आणि देशातल्या प्रत्येक गोष्टीला या देशाला माझी गरज आहे, म्हणून त्यांनी प्रत्येक गोष्टीतून या देशाचं नेतृत्व करण्याचं आणि या देशाला ज्या गोष्टीची गरज आहे तुझा मुद्दा पोहोचला. अमर, तुला कोणते 3 महत्वाचे मुद्दे वाटतात? क्रमांक 1, 2 आणि 3. सर, मला सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा वाटतो तो म्हणजे शिक्षण. जर भारताला उद्याच्या जर घडवायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं शिक्षण उत्तम पाहिजे. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बेरोजगारी. म्हणजे भारताला जर उद्या घडवायचं आणि त्याच्यातले चांगले म्हणजे युवक जे देशाला काहीतरी हातभार लावतील, बाबा देशाचा जो आपला GDP आहे कमी होत चालला त्याला कुठेतरी वाढवतील आणि एक दिवस भारताचं उत्पन्न एवढं असेल की भारताला पुन्हा एकदा जागतिक बँकेकडून कर्ज घेण्याची गरज पडणार नाही. ठीक आहे. अभिषेक, तुला कोणते 3 महत्वाचे मुद्दे वाटतात? आजही भारत देश नाही, ठीक आहे. अमर, तुझा मुद्दा पोहोचला. अभिषेक बोल. जसं तेजस आणि अभिजितनी सांगितलं का, अभिजित स्वतः BE असून आणि त्याचा मित्र ME झाल्यानं त्याला जॉब्स नाही आहेत, तर स्वतः आता भारतासाठी आपण स्वतःचा एंटरप्रिनर बनायला पाहिजे आणि दुसऱ्यांना आपण जॉब्स क्रिएट करायला पाहिजेत. तसा मेन मुद्दा जसं स्किल इंडिया येतात, स्किल इंडिया थ्रू नवीन शिक्षण घेऊन स्वतः जॉब अजून एम्प्लॉयमेंट क्रिएट करायला पाहिजेत आपल्याला. जर जुन्या नोकऱ्यांच्या मागे न लागता स्वतः जॉब क्रिएट करून पुढं आपल्याला जायला पाहिजे. म्हणून आपण स्वतः पुढं, पहिला मुद्दा तोच आहे का जॉब न तलाश करता स्वतः आपण एंटरप्रिनर व्हायला पाहिजे. बरोबर आहे. स्वतः एंटरप्रिनर होऊ तर आपण दुसऱ्यांना अजून जॉब्स क्रिएट करू. हा आता माझा मेन मुद्दा का स्वतः एंटरप्रिनर बना. ठीक आहे. क्रमांक 2चा मुद्दा कोणता? 2 आता एज्युकेशन. जसं बोलतो का प्रत्येक ठिकाणी आपण हे माझं एज्युकेशन झालंय तरी मला ह्या जॉब भेटत नाही, तर तुम्ही आता बाहेर जाण्यापेक्षा स्वतःच्या एरियामध्ये जवळ आसपास काय योग्य असेल का, हे मी केलं तर ह्याच्यासाठी मला इथं लगेच काम भेटेल हे बघायला पाहिजे. आता मित्र माझं इंजिनिअरिंग करतोय म्हणून मी पण इंजिनिअरिंगच केली पाहिजे हे न बघता आपल्याला आपल्या ह्याच्यात काय क्षेत्रात इंटरेस्ट आहे आणि काय आपल्याला लवकर जमेल ते बघायला पाहिजे. बरोबर. फार 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 महत्वाचा मुद्दा आणि खूप असा ज्याला आपण शहाणपणाचा मुद्दा हा अभिषेक मांडतो आहे. तेजस, तुला कोणते 3 महत्वाचे मुद्दे नव्या भारताच्या दृष्टिकोनातून वाटतात की ज्याच्यावरती आपण सर, माझ्या दृष्टीने 3च मुद्दे महत्वाचे आहेत. एक, आत्महत्या आणि बलात्कार कमी होऊन एक संस्कारक्षम भारत हा देश पुढे आला पाहिजे. कारण जिथं संस्कार आले तिथं एज्युकेशन आलं, जिथं संस्कार आले तिथं जॉब आले, जिथं संस्कार आले तिथं ऍग्रिकल्चर मध्ये पुढे आहोत. कारण आपला हा भारत देश संस्कारांवर टिकणारा देश आहे. म्हणून मला तरी असं वाटतं की हे 3 मुद्दे, आत्महत्या, बलात्कार आणि शेवटी संस्कार. ठीक आहे. अभिजित तुझं काय म्हणणं आहे? असं बेसिकली 3 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा आहे शिक्षण, दुसरा मुद्दा आहे धर्मनिरपेक्ष राज्य आणि तिसरा मुद्दा आहे बेरोजगारी. कारण धर्मनिरपेक्ष राज्य झाल्याशिवाय जे काही धर्माधर्मातील वाद आहे तो तर काही मिटणार नाही. ठीक आहे. स्मितेश, माझं बरोबर. स्मितेश, मला तुला विचारायचं आहे हाच मुद्दा की तुझ्या दृष्टिकोनातून आपल्याला नवा भारत जेव्हा आपण घडवण्याची भाषा करतो आहे तेव्हा प्राधान्यक्रमाने क्रमांक 1, क्रमांक 2 आणि क्रमांक 3 कोणते 3 महत्वाचे मुद्दे तुला वाटतात नव्या भारताच्या दृष्टिकोनातून आव्हान म्हणून? ओके सर, नक्कीच. तर आपण जर बोललो तर प्रथम प्राधान्य देईन तर पहिला मुद्दा असा असेल की स्वतःला अवेअर करा. कारण की जर आपल्या भारत ह्या देशामध्ये जर प्रत्येकाने स्वतःला जर अवेअर केलं तर मग आपल्याला गरज नाही लागणार की कोण दुसरं येऊन आपल्याला सांगेल किंवा मला स्वतःला गरज नाही लागणार की मी दुसऱ्याला कोणाला सांगू. हे प्रत्येकानं प्रत्येकाची जी भूमिका आहे ह्या देशामध्ये आपण जन्मलेलो आहोत, तर आपण काय करायला हवं, आपलं जे एम आहे ते मेन म्हणजे आहे त्याच्यावर फोकस करायला पाहिजे आणि सेल्फ अवेअरनेस आहे हा फर्स्ट मुद्दा असेल माझा. सेकंड मुद्दा असा असेल की एज्युकेशन सिस्टमवर आपण सगळेजणच बोललो तर एज्युकेशन सिस्टम जो आपला टेक्निकल एज्युकेशनचं जे काय रिवाईज करायला पाहिजे, पण त्याआधी मला असं सांगावं वाटेल की ते तर खूप नंतरचं झालं. पोरं एवढी मोठं झाल्यानंतर मग एज्युकेशन आलं ते टेक्निकल एज्युकेशन, पण त्याआधी जर आपण स्कूलमध्ये जी पोरं असतात 12 वर्ष म्हणजे ज्युनियर KG, सिनियर KG आणि 10 वर्ष जे पहिलीपासून ते 10वीपर्यंत त्या एज्युकेशन सिस्टमला जर आपण चांगल्यापणे जर अपडेट केलं, कारण की तेव्हाच जे असतात आपण एखाद्या व्यक्तीला एखाद्या म्हणजे विद्यार्थ्याला घडवतो, तर ते जर आपण नीट केलं, त्याला जर चांगलं अपडेट केलं, ग्रूमिंग केलं त्याच वेळी, तर जेव्हा 10वी होऊन जेव्हा पोरं बाहेर येतात, कारण की असं होतं की SSC बोर्डची पोरं जे असतात 10वीपर्यंत ते ज्यांचे हे विषय असतात, त्यानंतर 11वीला समजा जर त्यांनी विज्ञान या शाखेत जर ॲडमिशन घेतला तर त्याच्यामध्ये सायन्स म्हणजे त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी
हे असे विषय असतात की त्यांना ऑलरेडी माहीत नसतात. ठीक आहे. आणि थर्ड मुद्दा माझा असा असेल की डिजिटल इंडियाबद्दल मला असं सांगावं असं वाटेल की भरपूर गोष्टी अशा असतात की रूढी म्हणजे ज्या लोकांना वाटतात की आम्ही नाही करावं, म्हणजे ह्याच्याने काहीतरी म्हणजे फायदा नाही होणार, कारण की डिजिटल पेमेंट. आता आपला वेळ खरं म्हणजे संपत आला. मृण्मयी, तुला कोणते 3 मुद्दे प्राधान्यक्रमाने महत्वाचे वाटतात? नंबर 1 ला सर मला एज्युकेशन वाटतं. ते नुसतं टेक्निकल आणि फॉर्मल एज्युकेशन नसून त्याच्यामध्ये काउन्सिलिंगचा प्रकार, सेल्फ अवेअरनेस आणि अवेअरनेस ऑफ पीपल, प्रायमरी एज्युकेशन विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. फिनलँड सारख्या देशामध्ये जे खूप उत्तम आहे. मला पर्सनली असं वाटतं की युवकांना आपल्या गव्हर्नमेंटनी स्कॉलरशिप्स दिल्या पाहिजे. इस्रायल सारख्या देशाकडून शेती शिकण्यासाठी आपल्या मुलांना पाठवलं गेलं पाहिजे. फिनलँडकडून एज्युकेशन सिस्टम शिकण्यासाठी पाठवलं गेलं पाहिजे. दुबई आणि ऑस्ट्रेलियाकडून टुरिझम कसा, हा एक बिझनेस कसा करायला गेला, अशा स्कॉलरशिप्स देऊन मुलांना प्रोव्होक केलं पाहिजे युवकांना, की वेगवेगळ्या ठिकाणून तुम्ही नॉलेज गोळा करून आपल्या देशामध्ये ते राबवा, ना की उच्च शिक्षण भारतात घ्या आणि बाहेर नोकरी करा. नंबर 2 चा सगळ्यात महत्वाचा मुद्दा सर मला वाटतो हेल्थ आहे. ओके. आणि नंबर 3 हेल्थ अवेअरनेस आणि हेल्थ सिस्टम. ठीक आहे. नंबर 3 डिजिटलायझेशन आणि पॉवर्टी. ओके. आणि आता शेवटी अल्फिया, तुला कोणते 3 महत्वाचे मुद्दे वाटतात? पटदिशी, आपला वेळ संपत आलाय. सर, सर्वात पहिला मुद्दा तो म्हणजे जेंडर इक्वॅलिटी. त्यानंतर दुसरा मुद्दा बघितला तो म्हणजे रिझर्वेशन. आणि तिसरा मुद्दा जे आपण म्हणतोय तो म्हणजे नवीन इंडियाला कसं घडवायचं, हा माझा मुद्दा आहे. बरोबर. हा शेवटचा जो मुद्दा अल्फियानी मांडलाय ना, की ठीक आहे, आता आपण 1 तासभर छानपैकी बोललो, मनसोक्त बोललो, माझ्या स्वप्नातला भारत, नवा भारत कसा असेल, एवढं सगळं व्यवस्थित बोललो. पण हे सगळं करत असताना ज्याला आपण म्हणतो ना की जी हरिकथा असते ती शेवटी पालुपदावरती येते, ती अशी की घडवायचं कसं, हा खरं म्हणजे कळीचा मुद्दा आहे. आणि हे जर घडवायचं असेल, रवींद्रनाथ टागोरांची एक फार सुंदर कविता जी आहे, हेवन ऑफ फ्रीडम नावाची कविता आहे, स्वातंत्र्याचं नंदनवन नावाची कविता आहे. त्यात रवींद्रनाथ टागोर असं म्हणतात की ज्या देशामध्ये भयमुक्त असं वातावरण असेल, जिथे जाती धर्माची भेदाभेदाची कुंपणं असणार नाहीत, आणि जिथे प्रत्येकाला आचार विचाराचं उच्चाराचं स्वातंत्र्य असेल, अशा या नंदनवनामध्ये, अशा या स्वातंत्र्याच्या नंदनवनामध्ये माझा भारत देश हा समृद्ध व्हायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त करणारी एक आशय संपन्न अशी कविता रवींद्रनाथ टागोरांची आहे. हे स्वातंत्र्याचं नंदनवन येत्या काळामध्ये नव्या भारताच्या रूपानं जर आणायचं असेल तर तुकोबांचं एक वचन आहे की खोल ओली पडे ते पीक उत्तम, उथळाचे श्रम वाया जाय. त्यामुळे वरवर श्रम करून चालणार नाही. आपल्याला भारत घडवायचं असेल तर आपल्याला खोलवर जायला लागेल, खोलवर रुजायला लागेल, आणि ही पाळंमुळं आपली जी आहेत ती बळकट करायला लागतील. आणि ती क्षमता, ते सामर्थ्य आजच्या तरुण मंडळींमध्ये नक्कीच आहे. हे आजच्या चर्चेतून तुम्हाला सगळ्यांना जाणवलं असेल. या सगळ्या तरुण मित्रांचं मी मनापासून कौतुक करतो, आभारही मानतो. उद्या पुन्हा आपण भेटतो एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.